ही तुमची रूम आवडली का? नाही तर आपल्याकडे इतरही भरपूर रूम्स आहेत, कळलं ना? तुम्हाला जी पाहिजे ती सिलेक्ट करा. ही ओके आहे? आणि सचिन त्यांचं सामान तिथे ठेव आणि त्यांना मदत करा लावायला सगळं. हां अप्पी, नीट लक्ष ठेवायचं त्यांच्यावर काय. आणि तुम्हालाही काही हवं नको ते नीट मागून घ्या, कळलं? आलेच मी. ये. चल. तुम्ही का असं करताय? म्हणजे मागच्या वेळेला मला मारायला गुंड बायका पाठवल्या होत्या, तुम्ही स्वतः मला थोबाडीत मारली होती आणि आता सगळं पाहुणचार का करताय? झालं अजून राग आहे मनात? मी राग काढला तुमच्यावर, बरोबर आहे, पण तुम्ही काय केलं? तुम्ही समोर समोर मला उघडं पडायचा प्रयत्न केलात, मग मी काय करणार? नाही 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 नाही, माझा तुमच्यावर अजूनही विश्वास नाही आहे बाबा. काय तुमचं काय सांगू शकत नाही. आता पण मनामध्ये सगळे काय काय कारस्थानं वगैरे शिजवत असाल तुम्ही, तुमचा काय भरोसा? हो काय बोलताय? कारस्थान असतं तर तुमच्या हाताला धरून सगळ्यांसमोर मी हकललं असतं तुम्हाला. तुमची स्वतःची मुलगी तुम्हाला घरात घेत नव्हती की नाही? मी घेतलं ना तुम्हाला घरात, तिच्या समोर, तुमच्या जावयासमोर तुम्हाला घरात आणलं ना. मग झालं गेलं विसरा. अहो पास्ट होतं ते. हे बघा, तेव्हा मी जे केलं ना ते अधिरासाठी केलं. म्हणजे अधिराच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं पण होतं की ती तशी वागू शकते, सांगितलं होतं की नाही? मग ते आता माझ्या मुलीसाठी मी थोडंसं केलं तसं. हे बघा, आपलीच लेक आपल्याला तोंडावर पाडते ना, ते अनुभवलंय मी. आता तुमच्या लेकीने तेच केलं ना, म्हणूनच सहानुभूती वाटते हो तुमच्याबद्दल. म्हणून तुम्हाला आणलं घरात मी. स्वानंदीला लहानाचं मोठं मी केलंय, पण एका शब्दाने मला बोलली नाही, आई तू ये राहा, तुझंच घर समज. नाही नाही, चुकलंच आहे तिचं, 100% चुकलंय तिचं. हो, तुमच्या मनाचा थोडा पण विचार करत नाही ती, म्हणजे काय? स्पट्टा समान वागवतात ओ मला सगळी मुलं. स्वानंदीबद्दल असं वाटलं नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर ना स्वानंदी पण अशीच वागायला लागली. पण बघा, मी बरोबर करणार आहे तिला, मी बरोबर दाखवून देणार आहे आई काय चीज असते, ती सोडणार नाही मी. काही काळजी करू नका. खूप स्ट्रेस झालाय तुम्हाला, पण हे घर तुमचंच आहे. आता आराम करा, डोक्यात कसलेही विचार आणू नका. बापरे, शो थोडे मऊ मऊ आहे. छान आहे. केवढा मोठा, आमच्याकडे याचे 4 आरसे झाले असते. हे मी काय ऐकतोय सगळं स्वानंदी मॅडम? ज्या अधिराला मी आयुष्यभर फॅमिलीला घट्ट धरून राहण्याचा सल्ला दिला, ते संस्कार तिच्यावरती केलेत, तिला तुम्ही वेगळं राहायला सांगितलं. ऐका ना, मी मुद्दाम नाही लपवलं तुमच्यापासून. आणि आणि आता जेवढं दिसतंय ना तेवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. अधिराने मला जे जे सांगितलं ते नाही नाही, तुम्ही मला कुठलंही एक्सप्लेनेशन देऊ नका. तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही अधिराला वेगळं राहायचा सल्ला दिलात का नाही, एवढं स्पष्टपणे सांगा. हा, म्हणजे मला अधिराचा निर्णय मान्य आहे असं म्हणाले होते मी. ती अस्वस्थ होती थोडी. खरं तर मला ह्या सगळ्याबद्दल आईशी बोलायचं होतं, पण त्याच्या आधी आई इथे आली ना. हे बघा स्वानंदी मॅडम, मी माझ्या बहिणीला खूप चांगला ओळखतो, तुम्ही तिला ओळखता. अतिशय हट्टी मुलगी आहे ती. पटकन एखादा टोकाला जाऊन निर्णय घेऊन टाकते, इम्पल्सिव्ह डिसिजन घेते, आणि तिला कळतच नाही की आपण काय निर्णय घेतो. तुम्हाला माहिती आहे ना, मध्यंतरी रोहनने तिचा फोन उचलला नाही म्हणून ती जीव द्यायला निघाली होती. तिला कुठलीही गोष्ट ना अशी टू द पॉइंट आणि प्रिसाइज सांगायला लागते. हे असं जनरल पर्सनल याच्यातला फरक समजण्या इतपत मॅच्युअर नाही आहे ती. आपण मोठे होत ना, मग आपण भान ठेवून बोलायला नको का? आपण आपलं एक जनरल मत मांडलं, पण ते डोक्यात ठेवून जर तिने खरंच वेगळं घर मांडलं तर? आय एम सॉरी, मी बोलते अधिराशी. आता काही उपयोग नाही हो त्याचा. तुमची आई घर सोडून इथे राहायला आल्यात म्हणजे तिकडे काय घडलं असेल याचा विचार करा जरा. म्हणजे प्रत्येक गोष्ट नीट विचार करून करणाऱ्या तुम्ही असं कसं वागलात? खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती स्वानंदी मॅडम.
बघा, मी म्हटलं होतं ना, तिचा कपड्यांचा कप्पा सुद्धा रिकामा आहे आणि तिची ट्रॉली बॅग पण सापडत नाहीये. दादा, आय थिंक ती घर सोडून गेली आहे. पण ती कुठे गेली असेल? हॅलो आजू, बोल. अगं चिमणे, हे काय ऐकते मी? तू परस्पर वेगळे राहण्याचा निर्णय घेऊन टाकलास? अगं असं करतं का कोणी बाळा? आमच्याच्या आधी बोलायचं तरी होतंस तू. तुझ्या या निर्णयाचा काय परिणाम झाला माहिती का तुला? आजू आजू, आय नो मी ब्लंडर केलंय, मला माहिती आहे. पण ऐक ना आजू, आपण याबद्दल नंतर बोलूयात का? कारण इथे ना वेगळाच प्रॉब्लेम सुरू आहे. रोहनच्या आई घर सोडून निघून गेल्यात. आम्हाला त्यांना आधी शोधावं लागणार आहे. सो आजू प्लीज, आपण याबद्दल नंतर बोलूया. अगं तेच तर सांगते मी. तुझ्या सासूबाईनं बॅग घेऊन जरा आमच्या घरी आल्यात ग. व्हॉट? हाऊ डिड शी? ओके ठीक आहे आजू, मी तुझ्याशी परत बोलते. ओके, थँक्यू. काय झालंय? आहे ग, काय झालं? आई माझ्या माहेरी निघून गेलेत. आई काय आहे? काय? अगं मी जरा आराम करत होते. चेहरा का पडलाय असा? आईनं आराम केलेला बघवत नाहीये का तुला? आई काय काय करतेस तू? म्हणजे तुला कळत नाहीये का? तुला कळवून घ्यायचंच नाहीये? हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? आता काय केलं मी? आई तू माझ्या सासरी निघून आली आहेस आणि अधीराशी भांडण झाले म्हणून जर आली असशील तर हे अधीराचं माहेर आहे. हा, मग हे माझ्या मुलीचं सासर पण आहे. मग माझ्या मुलीच्या सासरी जर का मी आले तर माझं काय चुकलं? नाही नाही नाही, तू मुलीकडे वगैरे आलेली नाहीयेस. तू मुद्दाम हे सगळं वाढवायला आली आहेस. अरे काय बोलतीयस तू? तुला माहिती आहे ना घरामध्ये काय काय चाललेलं आहे ते? नाही, तू सांग मला, मग तिथे मी जाते. ठीक आहे, देवळात जाऊ, धर्मशाळेत जाऊ, कुठे जाऊ सांग. तू सांग की तिकडे मी जाते. माझ्याकडे तर काय पैसे नाहीयेत, फुटकी कवडी नाहीये मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहायला. मुळात हे सगळं करायची गरज काय आहे? अरे मला मुश्किल झालं होतं त्या घरामध्ये राहायला. सुखानं जगू देत नव्हते ते लोक मला. अगं तू अधीराचं जगणं कठीण करून ठेवलंयस आई. म्हणजे तू तुझ्या आईची बाजू घ्यायची सोडून काल आलेल्या मुलीची बाजू घेतीयस का? ती श्रीमंत आहे म्हणून? काय? तू बरी आहेस ना? श्रीमंती कुठून आली? वागण्याचा मुद्दा आहे आई. तुझ्या लेखे ती अल्लड असेल, तिला नीट गोष्टी कळत नसतील, आता संसार करता येत नसेल. फेअर इनफ. घरात नवीन आलेल्या मुलींना ह्या गोष्टी कळायला, नवीन कुटुंबाशी ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो आणि त्यात काही चुकीचं नसतं. हो. अगं तू मोठी आहेस ना, तू काय केलंस? तू घेतलंस समजून तिला? तू सांभाळून घेतलंस तिला? नाही केलंस ना यातलं काहीच. सतत तिला टोमणे मारलेस, तिच्या माहेरचा उद्धार केलास, तिच्याबद्दल बोलत राहिलीस. उलट ह्या सगळ्यात तर तिने समजून घेतला आई तुला. प्रत्येक वेळी केलंय आणि तिने हे. आणि आज तुमच्यात इतका वाद झाल्यावर तू इथे निघून आलीस तिच्या माहेरी. ही कुठली रीत आहे आई? कालपासून तुला मी इतके फोन केले, तू एकही फोन उचलला नाहीस माझा. आणि बरोबर, तू उचलणार नव्हतीसच, कारण तुला हे सगळं करायचं होतं ना.